पुंडलिकावरदाहरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना ईरधारे छिरापडे। महायोगपीठे तटे भीमरक्षां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना ईरधारे चिरापडे। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायातील 136 क्रमांकाची ओवी सेवेसाठी निवडलेली आहे। या ओवीच्या द्वारे भगवान माऊली ज्ञानोबा राय या शरीराच्या माध्यमाने शरीराला येणं कसं थांबवता येतं याचा विचार माऊली ज्ञानोबा राय सांगतायत। ही प्रवचनाची सेवा भगवतचरणी आपल्याला समर्पित करायची आहे। भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबा राय जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या ओवीवरती चिंतन करणार आहोत। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना ईरधारे चिरापडे। जीवाच्या दृष्टीने जर आपण विचार करू गेलो तर जीव हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकलेला आहे। 84 लक्ष योनीचा प्रवास त्या जीवाला करावा लागतो। नुसत्या 84 लक्ष योनी आहेत का तर नाही। नामदेवराय सांगतायत, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा। नुसत्या 84 लक्ष योनी असत्या तर अडचण नव्हती, परंतु त्या असणाऱ्या 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी वेळेला आपल्याला काय व्हावं लागते
त्या जीवाला जन्माला यावं लागते आणि मग कुठे हा मनुष्य देह त्या जीवाला काय होत असतो, प्राप्त होत असतो. मला सांगायचं तात्पर्य काय की असणारा हा जीव जन्म मरणाच्या चक्रामध्ये काय झालाय, अडकलाय. या युनीतून त्या युनीत, त्या युनीतून त्या युनीत असा सारखा तो जीव काय होतोय, फिरतो आहे, भटकतो आहे. संतांनी वर्णन केलं, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा उळसिया. जसं नदीला पूर यावा आणि पूर आल्याच्या नंतर त्या पुरामध्ये अनेक भोवरे काय होत असतात, निर्माण होत असतात. आणि त्यामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती सापडला त्या भोवऱ्यामध्ये, तर त्यातून सुटणं मात्र काय असतं, अत्यंत कठीण असतं, अवघड असतं. तुकोबाराय तेच सांगतायत, पहिलो आवर्ती भोवरा, हा जन्म मरणाचा भोवरा आहे आणि त्या भोवऱ्यामध्ये हा जीव काय झालेला आहे, सापडलेला आहे. त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याकरिता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त होणं. त्या शरीराच्या माध्यमातून त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याकरिता या जीवाला काहीतरी काय करता येतात, प्रयत्न करता येतात. मग काय प्रयत्न केले म्हणजे हा जीव या जन्ममरणातून आपली सुटका करून घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भगवत शरणागती. भगवंताला शरण जाण्याशिवाय दुसरा उपाय नाही. कारण अन्य गोष्टी आपल्याला या जन्ममरणातून सोडू शकत नाही. एक भगवंत आहे की जो आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणून या मनुष्य शरीरामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवानं भगवत शरणागती केली पाहिजे. कारण तो परमात्माच एक असा आहे की या जीवाला या जन्म मरणाच्या चक्रातून सोडवणार आहे. भगवान परमात्मा सांगतातही, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची ऐकू. जो त्या परमात्म्याला अनन्य भावाने शरण जातो, परमात्मा सांगतात की मी त्याचं काय करतो, जन्म मरणाची निवृत्ती करतो. आणि म्हणून भगवत शरणागती हा एकच उपाय आहे. मग भगवत शरणागती करायची ती कशा पद्धतीने करायची, काय केलं म्हणजे भगवंताची शरणागती होईल, हाही विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण शरणागतीशिवाय दुसरा उपाय या जीवाकडे नाही. जीव स्वतःच्या सामर्थ्यानं या जन्ममृत्यूचं उल्लंघन करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो परमात्माच या भव नदीच्या पार आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याची काय करावी, शरणागती करावी. मग त्या भगवंताची शरणागती करायची म्हणजे त्याला शरण जायचंय, त्याची सेवा करायची. मग कशा पद्धतीने सेवा करायची. आता एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला सेवा करायची म्हटलं
तर ते शक्य आहे. पण भगवंताची सेवा करायची, भगवंत तर आपल्याला प्रत्यक्ष नाही. देव, काही माणसं म्हणत असतात की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काय दाखवतो, देव दाखवतो. परंतु या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे, देव दाखवण्याची वस्तू नाही, देव अनुभवण्याची काय आहे, वस्तू आहे. त्या तत्वाचा काय घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून असा असणारा अव्यक्त निर्गुण निराकार परमात्मा आणि त्या परमात्म्याची सेवा आपल्याला करायची. मग ती सेवा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, तर त्याच्याकरिता संतांनी आपल्याला त्याचा उलगडा करून दिलेला आहे. तुकोबाला सांगतायत, तुम्हाला जर भगवंताची भक्ती करायची असेल तर दुसरं तिसरं तुम्हाला त्या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही. आता काय होतं बा, भगवत भक्त आपण म्हणून घेतो, पण खरी भगवत भक्ती आपल्याकडून घडते का, हा विचार करणं ही त्या ठिकाणी महत्वाचं आहे. प्राणीमात्रांचा द्वेष करायचा आणि मूर्तीपूजन त्या ठिकाणी करायचंय. काय ज्या भगवंतानं या सर्व मूर्ती घडवल्या त्या मूर्तीचा द्वेष करायचा, आणि मानवाने जी मूर्ती घडवली त्या मूर्तीचं काय करायचं, पूजन करायचं. अशा पद्धतीनं आपली काय चाललेली आहे, भक्ती चाललेली आहे. पण अशी भक्ती आपण कितीही दिवस केली तरी भगवंत आपल्यावरती प्रसन्न होणार नाही, आपल्यावरती कृपा करणार नाही आणि आपल्या जन्म मरणाची निवृत्ती होणार नाही. मग कोणती भक्ती केली, कशा पद्धतीनं भक्ती केली म्हणजे तो त्या भगवंताची आपल्यावरती कृपा होईल. भगवंताच्या भक्तीचं महत्वाचं वर्म जर काय असेल तर भगवान मौलिक ज्ञानोबा राय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंताची भक्ती म्हणजे काय, तर जे काही प्राणी मात्र आपल्याला भेटतील ते सर्व भगवंताचं रूप आहे. या भावनेनं जर आपण त्यांची सेवा केली तर त्याच्यानं तो भगवंत काय होतो, प्रसन्न होतो, कृपा करतो. म्हणून भक्तीचं स्वरूप सांगत असताना, भगवंताच्या सेवेचं स्वरूप सांगत असताना, भगवंताच्या पूजेचं स्वरूप सांगत असताना तुकोबा राय सांगतायत, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तुकोबा राय काय सांगतायत, स्वामी काज गुरु भक्ती. आपल्या जीवनामध्ये आपण जर सेवक असू तर सेवकानं स्वामीचं काम अर्थात मालकाचं काम व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडणं ही त्या भगवंताची काय आहे, पूजा आहे. अलीकडे आपण पाहतो काहीच कष्ट न करता आपल्याला काय मिळालं पाहिजे, फळ मिळालं पाहिजे, अशा प्रकारची एक वृत्ती आज माणसामध्ये वाढत चाललेली आहे.
पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर स्वामी सेवक ही सेवा त्या ठिकाणी निभावल्या जायची. योग्य रीतीनं त्या ठिकाणी तो सेवक असणारा त्या स्वामीची सेवा काय तर करायचा. अलीकडे परिस्थिती कठीण झालेली आहे. आता स्वामी आणि सेवक राहिले नाहीत, तरी परंतु मालक आणि गडी आजच्या काळामध्ये जर आपल्याला विचार करायचा म्हटलं तर आपण मालक आणि गडी म्हणू शकतो. मग शेतावरती कामाकरिता ठेवलेला गडी त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची सेवा करते? काहीच न करता मला काय मिळाला पाहिजे, पगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती आज माणसाची बनली. परंतु तुकोबाराय सांगतायत, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, काहीच काम न करता पगार घेणं हे अनुचित आहे असं तुकोबाराय सांगतायत. काय असतं, प्रत्येकानं आपापला धर्म सांभाळला पाहिजे. स्वामीचा धर्म स्वामीने सांभाळावा आणि सेवकाचा धर्म सेवकानं सांभाळावा. त्यातच त्याला काय होत असते, भगवत प्राप्ती होत असते. आणि मनुष्य आज सुखाची अपेक्षा करतोय, पण धर्माचा त्याग करून मला काय मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. पण सुखाचं मूळ जर काय असेल तर धर्म आहे. आणि तो धर्म टाकून जर आपण सुखाची अपेक्षा करू लागलो तर कधीच आपल्या जीवनात सुख आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. चाणक्यांचं सूत्र आहे, सुखस्य मूलम धर्म. काय? सुखस्य मूलम धर्म. सुखाचं मूळ जर काय असेल तर धर्म आहे. मग मला या ठिकाणी सांगायचं काय की सेवकाचा धर्म काय आहे तर सेवा करणं हा सेवकाचा काय आहे, धर्म आहे. मग सेवा न करता जर मेव्याची अपेक्षा तुमच्या ठिकाणी करत असेल तर तो धर्म ठरेल का? तो धर्म ठरणार नाही, तो अधर्म ठरेल. आणि ज्या ठिकाणी अधर्म आहे त्या ठिकाणी काय आहे, दुःख आहे. म्हणून माणसं अलीकडे जास्त दुःखी झाले. त्याचं कारणच जर काय असेल तर ते धर्मापासून काय चालले, बाजूला चालले, धर्मापासून दूर चालले. म्हणून धर्माचं अनुकरण त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून स्वामीचा धर्म आणि सेवकाचा धर्म मी या ठिकाणी सांगत होतो की सेवकानं आपली सेवा करावी आणि स्वामीने आपल्या धर्माचं पालन करून त्या सेवकाला योग्य मोबदला त्या ठिकाणी द्यावा. मग अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी स्वामीची सेवा तो सेवक करत असेल तर त्याला स्वतंत्र भगवंताची पूजा त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते कर्म करणं हेच भगवंताची काय आहे, सेवा आहे. आणि भगवंत त्या पूजेनं जेवढा प्रसन्न होतो तेवढा इतर पूजेनं आपण जी पूजा करतो, मूर्तीची जी पूजा आपण करतो त्या पूजेनं भगवंत एवढा प्रसन्न होणार नाही. 18व्या अध्यायामध्ये विचार सांगत असताना मौली ज्ञानोबाराय सांगतायत की भगवान परमात्मा कोणत्या पूजेनं संतुष्ट होतो. मौली ज्ञानोबाराय सांगतायत, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषा लागे. सर्वात्मक ईश्वर सांगितलाय. कोणता?
ईश्वर कोणता सांगितलाय? सर्वात्मक, म्हणजे सर्वांच्या आतमध्ये ज्याचा वास आहे असा तो आत्मा ईश्वर, आत्मरूपी ईश्वर. आणि त्या ईश्वराची पूजा करायची. ती कशाने करायची? स्वकर्म कुसुमांची विरा. स्वकर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आणि ते कर्म करणं, आणि ते कर्म भगवंताला अर्पण करणं. स्वकर्म, आणि त्या स्वकर्माला काय म्हटले? कुसुम म्हटले, फूल म्हटले. आणि ते फूल, स्वकर्मरूपी फूल आपण कुणाला अर्पण करायचे? त्या सर्वात्मक असणाऱ्या परमात्म्याला अर्पण करायचे. आणि त्याच्यानं जी पूजा बांधली जाणार आहे त्या पूजेनं परमात्मा जेवढा संतुष्ट होतो तेवढा तो इतर कोणत्याच पूजेनं संतुष्ट होत नाही. पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्याच्यानं परमात्मा अपार संतुष्ट होतो. त्याच्या संतुष्टतेला पारावर त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून स्वधर्म, सेवकाचा धर्म सेवकानं पाळावा आणि स्वामीचा धर्म स्वामीनं पाळावा. सेवकानं स्वामीचं कार्य करणं हा सेवकाचा काय आहे? धर्म आहे. आणि तो धर्म त्यानं पाळला की त्याच्यात भगवंताची काय साधते? पूजा त्याला त्या ठिकाणी साधत असते. त्याला स्वतंत्र भगवंताची पूजा करत बसण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. मग या ठिकाणी विचार करा, प्रत्येकच जण पूजा त्या ठिकाणी करायला लागला तर ह्या सगळ्या गोष्टी थांबतील आणि अनावस्थेचा प्रसंग त्या ठिकाणी आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. संतांचा जर आपण विचार करू गेलो, काही संतांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर ते संत जीवनामध्ये एकदाही पंढरपूरला गेले नाही. जे आपलं आराध्य दैवत आहे त्या दैवताच्या भेटीला एकदाही गेले नाही असं चरित्र त्यांचं आपल्याला पाहायला सापडेल. संत सावता महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर ते पंढरपूरला गेले नाहीत असं त्यांचं चरित्र आपल्याला सांगते. मग भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाला नाही का? स्वतः भगवंत त्यांना काय आला? भेटण्याकरिता आला. कारण त्यांचं स्वकर्म, त्यांच्या वाट्याला आलेले काही कर्म होतं ते कर्म योग्य पद्धतीनं ते त्या ठिकाणी करत होते. आणि ते करत असताना त्या भगवंताचं स्मरण त्यांनी कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. नवे नव्हे, त्या प्रत्येक वस्तूमध्ये त्यामध्ये जे काही पीक आहे त्या पिकामध्ये त्यांना भगवंताचं काय होत होतं? दर्शन होत होतं. आणि म्हणून सावता महाराज सांगतायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ही दृष्टी त्यांना त्या ठिकाणी काय झालेली होती? प्राप्त झालेली होती. आणि म्हणून त्या सेवेत त्यांना भगवंताची काय घडत होती? सेवा घडत होती. आपण भगवंताची सेवा करतो तरी आपल्याला भगवंताची सेवा घडत नाही. हा फरक आपल्यामध्ये आणि संतांमध्ये आहे, भगवत भक्तामध्ये आहे. खरा भगवत भक्त तो आहे. तुकोबारांचा एक अभंग वाचला, अतिशय गोड, आणि खऱ्या भगवत भक्ताचा भाव त्याच्यामध्ये व्यक्त झालेला आहे. कोण आहे खरा भक्त? ज्याला त्या भगवंताचा क्षणभराचा विसर अतिशय कल्पांताचं दुःख देऊन त्या ठिकाणी जातो, तो खरा काय आहे? भगवत भक्त आहे. तुकोबारा त्या भक्ताच्या मनातला विचार सांगत असताना तुकोबारा सांगतायत, आगी लागो तया सुखा जेणे हरी नाही मुखा. काय? त्या सुखाला आग लागो म्हणले जे सुख जीवनामध्ये मिळाल्याच्या नंतर मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही.
मग होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. भगवंता, जर सुख माझ्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुझा विसर मला पडत असेल तर ते सुख मला नको. भले माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ दे, परंतु तू मात्र माझ्या चित्तातून गेला न पाहिजे. तू सतत माझ्या चित्तामध्ये वास करून राहिला पाहिजे. ही खऱ्या भक्ताची काय आहे, अवस्था आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय, आणि असा जो भक्त आहे, अशी ज्याची भावना आहे, त्याला जीवनामध्ये स्वतंत्र भगवंताची पूजा करण्याची गरज नाही. त्याला त्याच्या कर्मामध्ये आपोआप त्या भगवंताची काय घडत असते, पूजा घडत असते. मौलिक ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि म्हणून स्वकर्म स्वधर्म त्याचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुकोबाराय सांगतायत, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हीच काय आहे तर त्या भगवान विष्णूची पूजा आहे. स्वामी काज, सेवकानं स्वामीचं काम करणं हा सेवकाचा धर्म आहे. आणि तो धर्म त्यानं पाळला की तीच त्या विष्णूची काय आहे, पूजा आहे. त्याला स्वतंत्र पूजा करण्याची गरज नाही. पुढे सांगितलंय गुरुभक्ती. शिष्यानं गुरुची सेवा करावी. आज माणसं सेवा न करता आपल्याला गुरुनं उपदेश द्यावा असं माणसाला त्या ठिकाणी वाटत असतं. शिष्य गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरुकडून ज्ञान प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर शिष्याने सेवाच करावी. भगवान परमात्मा ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगत असताना सांगतायत, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. काय सांगितलंय? परिप्रश्नेन सेवया. सेवा त्या ठिकाणी तेच सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. त्या ठिकाणी सेवेशिवाय लाभ प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून गुरुभक्ती शिष्याच्या जीवनामध्ये त्याचा धर्म जर काय असेल तर आपल्या गुरूंची भक्ती करणं अर्थात सेवा करणं हा शिष्याचा काय आहे, धर्म आहे. आणि त्या धर्माचं त्या शिष्यानं काय करावं, पालन करावं. कसा असावं गुरुत्व आणि शिष्यत्व? हे गुरु शिष्यत्व जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता 13व्या अध्यायातील मौलिक ज्ञानोबारायांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपण त्या ठिकाणी आचार्योपासनम या पदावरती वर्णन केलेलं आहे. मौलिक ज्ञानोबाराय सांगतायत की शिष्य जर गुरुपासून त्याला बाजूला राहण्याची वेळ जर त्याच्यावरती आली काही कारणानं तर त्या ठिकाणी त्या गुरुचा वियोग त्याला काय होत नाही, सहन होत नाही. गुरु ज्या देशामध्ये राहत आहेत, ज्या दिशेला राहत आहेत, त्या दिशेकडून येणारा वारा देखील त्या वाऱ्याने त्याला काय होतं, सुख त्या ठिकाणी होतं. मौलिक ज्ञानोबारायांनी सेवेचा विचार सांगत असताना मौलिक ज्ञानोबाराय सांगतायत की शिष्यानं गुरुची सेवा जिवंत असताना तर करावीच करावी. मौलिक ज्ञानोबाराय स्वतःच सांगत असताना सांगतायत मी जिवंत असताना तर अशी सेवा करीलच, परंतु मेल्याच्या नंतर देखील या शरीराने मी त्या गुरूंची काय करील, सेवा करील. हे सांगत असताना मौलिक ज्ञानोबारायांनी सांगितलं, हे शरीरीची माती
मेळवीन ती एकशिती जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. ते सद्गुरू ज्या ठिकाणी ज्या जागेवरती उभे राहतील त्या ठिकाणी या शरीराची माती मी मिळेल. मग अशा पद्धतीनं पंचमहाभूताचं असणारं हे शरीर, पाचही महाभूत मी त्या पंचमहाभूतामध्ये मिळवील की ज्याचा उपयोग सद्गुरूला त्या ठिकाणी होईल. अशी सद्गुरू भक्ती शिष्याच्या जीवनामध्ये असल्याच्या नंतर मग तो शिष्य त्या ठिकाणी उज्ज्वल त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. माऊली ज्ञानोबाराय 700 वर्षापूर्वी होऊन गेले, आजही आपण त्यांना विसरलो नाही. त्याचं कारणच जर काय असेल तर सद्गुरूंची सेवा त्यांनी जीवनामध्ये केली आणि त्या सेवेच्या मोबदला सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती झाली आणि म्हणून आजही आपण त्यांना विसरू शकलेलो नाही. पण अशा पद्धतीनं आपण शिष्यानं गुरुची काय करावी, सेवा करावी. गुरुभक्ती. त्यानंतर पितृवचन. पितृवचनामध्ये मायबापांची आज्ञा पाळणं हा पुत्राचा काय आहे, धर्म आहे. आणि ती आज्ञा पालन करणं हीच भगवंताची काय आहे, पूजा आहे. स्वतंत्र पूजा करण्याची त्याला आवश्यकता नाही. म्हणून तर जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत आपण कुठल्याच तीर्थयात्रेला गेलो नाही तरी हरकत नाही. त्या मायबापांची सेवा करणं हाच त्या मुलाचा काय असतो, धर्म असतो. पितृवचन, पित्याची आज्ञा प्रमाण मानणं हा मुलाचा काय आहे, धर्म त्या ठिकाणी आहे. आणि हा धर्म शिकवण्याकरिता आपल्या सर्वांना माहीत आहे रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये कैकेयी मातेनं दशरथ राजानं दिलेले जे 2 वर आहे, ज्यावेळेस दशरथ राजा स्वर्गामध्ये इंद्राला मदत करण्याकरिता युद्धाला गेले आणि त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं की मी ही तुमच्या बरोबर येणार आणि कैकेयीला बरोबर नेलं. आणि युद्ध करत असताना त्या रथाचा आठ मोडला. त्यावेळेला कैकेयीनं आपल्या हाताचा आठ त्या करून त्या ठिकाणी ते रथाचं जे चाक आहे ते त्या ठिकाणी धरून ठेवलं आणि दशरथ राजाला युद्ध करण्यामध्ये अडचण निर्माण होऊ दिली नाही. त्यावेळेला दशरथ राजा प्रसन्न झाला आणि सांगितलं की कैकेयी मी तुला 2 वर देतो, तुला काय मागायचं असेल ते मागून घे. त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं आता मला काहीच मागायचं नाही, ज्या वेळ येईल त्यावेळेला मी काय करीन, मागून घेईन. आणि प्रसंग पुढे असा झाला की रामचंद्र प्रभूंना गादीवरती बसवायचं ठरवलं आणि आदल्या दिवशी त्या कैकेयीची असणारी दासी मंथरा तिनं कैकेयीच्या मनामध्ये विष कालवलं. अशी काही माणसं असतात विघ्न संतोषी. त्यांना विघ्न निर्माण करण्यात काय मिळत असतो, आनंद मिळत असतो, संतोष त्यांना होत असतो. वास्तविक जर आपण विचार करू गेलो तर कैकेयीचं जेवढं रामावरती प्रेम होतं तेवढं कौशल्याचं देखील नव्हतं. एवढं प्रेम कैकेयी रामावरती करायची. परंतु दुर्जन संग घडला की
अंतकरण माणसाचं बदलत असतं. म्हणून तर म्हटलंय दुस्संग सर्वथैव त्याज्यः. दुस्संगाचा सतत माणसाने काय करावा, त्याग करावा. दुस्संगात माणसाने कधीच राहू नये. आणि कैकेयीच्या अंतकरणात बदल झाला आणि कोप भुवनामध्ये जाऊन कैकेयी बसली. दशरथ राजा आले आणि पाहिले की कैकेयी कोप भुवनामध्ये आहे आणि जाऊन विचारले काय झालं. त्यावेळेस कैकेयी म्हणते आता काय व्हायचं राहिलंय, सगळं काही होऊन गेलं, नेमकं तुला म्हणायचं काय. त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं मला काहीच म्हणायचं नाही, मला फक्त तुम्ही जे 2 वर दिलेले आहेत ते 2 वर मागून घ्यायचे. त्यामध्ये पहिल्या वरानं रामाला वनवास आणि दुसऱ्या वरानं भरताला राज्यगादी. महाराज दुसऱ्याच दिवशी रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार होता आणि रात्रीच्या वेळेला हा प्रसंग घडलेला आहे. दशरथ राजाला अतिशय दुःख झालं. अरे एवढं रामावरती प्रेम करणारी आणि अचानक ही बुद्धी हिला सुचली कुठून. परंतु तिनं हट्ट धरला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हे 3 हट्ट माणसाला पुरवावेच लागतात. त्यापैकी राज हट्ट सांगून जातो. आता आपल्याकडे घडलं की नाही मला सांगता येणार नाही. इलेक्ट्रिसिटी बिल भरावंच लागलं ना, डिपीज बंद करून टाकलं त्यांनी. काय भरल्याशिवाय तर पर्याय नाही. आणि तशी या सरकारची ती आयडिया भारी आहे. आपण मागेही त्याचा अनुभव घेतलेला आहे. पीक जोमात आलं ते पीक वाचवण्यासाठी माणसं काहीही करतात पण बिल भरल्याशिवाय राहत नाही. आणि हा महत्वाचा पॉइंट त्यांनी ध्यानात घेतलाय आणि बरोबर ते आयडिया करतात आणि वसुली करून घेतात. हा राज हक्क आहे. मला सांगायचं तात्पर्य काय की तो पुरवावाच लागतो. तो जर नाही पुरवला तर जमत नाही. तसं स्त्री हक्क आहे. आणि कैकेयीनं तो हट्ट धरला की मला हे 2 वर पाहिजे आणि पाहिजे. शेवटी दशरथ राजाचा नाईलाज झाला. पण रामाला सांगायचं कसं. दशरथ राजा कैकेयीच्या महालातून बाहेर निघालाच नाही. दुसरा दिवस उजाडलाय. आता रामाचा राज्याभिषेक करायचा आहे. वातावरण जी प्रसन्नता पाहिजे ती प्रसन्नता कुठे दिसेना. कारण उत्साह त्या ठिकाणी राहिला नाही. दशरथ राजा कैकेयीच्या महालातच त्या ठिकाणी आहे. शेवटी रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलं आणि दशरथ राजानं सांगितलं की रामा तुला वनवासाला जायचंय. मला सांगा आजच्या काळात जर एखाद्या रामाला आपण अशा परिस्थितीमध्ये जर त्याला सांगितलं की बाबा वनवासाला जायचं सोडून द्या पण हे पद तुला मिळणार नाही, केवळ एवढं जरी सांगितलं काय होईल, काय परिस्थिती निर्माण होईल. प्रभू चंद्रांनी काहीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त न करता पितृ आज्ञा त्या ठिकाणी काय मानली, प्रमाण मानली आणि वनाचा रस्ता त्या ठिकाणी धरला. पितृवचन म्हणून पुत्राचा धर्म आहे
की पितृवचनाला पाठ न देणं, पितृआज्ञा शिरसावंद्य म्हणणं हा पुत्राचा काय आहे, धर्म आहे. आणि म्हणून मग पितृआज्ञा त्यानं पालन केली ना, मग त्याला दुसरी भगवंताची पूजा करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. की पितृआज्ञा पालन करणं हीच त्या भगवंताची काय आहे, तर पूजा आहे, असं तुकोबाराय सांगतात. पितृवचन आणि पुढे सांगितले सेवापती. पितृवचनाबाबतीत आणखी जर बोलायचं म्हटलं तर माणसं काहीच सेवा करत नाहीत आणि शेवटी मग सेवा करण्याकरिता सगळेच धावून येतात. म्हणजे जिथे पाणी नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, अशी अवस्था आपली त्या ठिकाणी आहे. म्हणजे पितृवचन पाळणं तर सोडूनच द्या, पण त्याची सेवा करणं देखील पुत्राला त्या ठिकाणी जमत नाही. आणि मनुष्य सुखाची काय करतोय, अपेक्षा करतोय. मला सांगा सुख मिळेल का? धर्म जोपर्यंत आपण पालन करत नाही, धर्माचं जोपर्यंत आपण पालन करत नाही, तोपर्यंत जीवनात सुख मिळणार नाही. मी सुरुवातीला सांगून गेलो, सूत्र चाणक्यांचं आहे, सुखस्य मूलम धर्म. म्हणून धर्मपालन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे आणि ते पालन करणं प्रत्येकाचं काय आहे, कर्तव्य आहे. आणि मग पुत्राचा धर्म आहे पितृआज्ञा शिरसावंद्य मानणं, पितृकार्य त्या ठिकाणी करणं, हा पुत्राचा काय आहे, धर्म आहे. मी असं ऐकलं की जिवंत असताना आईची सेवा घडली नाही, केली नाही, घडली नाही म्हणण्यापेक्षा केली नाही. परंतु मेल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी माझी आई होती, माझी आई होती असं काही माणसं त्या ठिकाणी म्हणू लागली. मला सांगायचं तात्पर्य काय की अशी अवस्था जर आपण त्या ठिकाणी केली, प्रसंग लांबचा नाही, जवळचा आहे. शेवटी काकस्पर्शही त्या ठिकाणी झाला नाही, त्याचे विपरीत परिणाम पुढे त्या ठिकाणी भोगावे लागल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की माणसाने जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची चांगली सेवा करावी. भले नंतर त्यांचं पितृकार्य, दशक्रिया विधी, श्राद्ध त्या ठिकाणी करता नाही आलं तरी हरकत नाही, परंतु जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची चांगली काय करावी, सेवा करावी. आणि हा पुत्राचा काय आहे, धर्म आहे. पितृवचन, सेवापती. आणि पुढचा विचार सांगितला आहे सेवापती. पत्नीनं पतीची काय करावी, सेवा करावी. पत्नीनं पतीची सेवा करावी आणि पतीनं पत्नीचा आदर करावा, महत्वाचं आहे. मग पत्नीनं पत्नीचा धर्म पालन केला की पतीनंही पतीचा काय करावा, धर्म पालन करावा. याच्यामध्ये भगवंताची त्यांना काय घडत असते, पूजा घडत असते. स्वतंत्र पूजा त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. कारण भगवंतानं आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे, ते शरीर देऊन आपल्याला काही कर्म दिलेलं आहे, काम करण्यास सांगितलेलं आहे. मग त्याची आज्ञा पिताहमस्य जगतः माता धाता पितामहः. तो भगवान परमात्मा देखील आपला सर्व जीवांचा काय आहे, पिता आहे. काय तो परमात्मा असणारा गीतेमध्ये भगवान सांगतायत पिताहम अस्य जगतः, संपूर्ण जगताचा मी काय आहे, पिता आहे. तो जर आपला बाप असेल तर त्यानं सांगितलेलं काम आपण करायला नको का?
त्यानं सांगितलेलं काम अर्थात आपल्या वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण त्या ठिकाणी करत राहणं हीच पितृआज्ञा पालन करणं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण ती सेवा केली तर त्याच्यानं तो परमात्मा काय होतो, संतुष्ट होतो. आणि संतुष्ट झाला की तो दुसरं आपल्याला काय देणार आहे हो. आणि दुसरं आपण जीवनामध्ये काही त्याच्याकडून मागूही नाही. कारण संसारातलं कितीही आपण मागून घेतलं तरी एक दिवस ते संपल्याशिवाय राहणार नाही. ते जरी नाही संपलं तरी आपण संपल्याशिवाय राहणार नाही. काय झालं, एका राजाने सुंदर असा महाल बांधला, अप्रतिम. आणि बांधल्याच्या नंतर त्याला थोडा अहंकार निर्माण झाला की आपल्या महालासारखा महाल जगात कुठेही नाही. आणि मग तो प्रत्येकाला त्या ठिकाणी तो महाल पाहण्याकरिता काय करायचा, निमंत्रण द्यायचा. आणि निमंत्रण दिल्याच्या नंतर पाहण्याकरिता जी व्यक्ती यायची त्यांना सांगायचं की या महालामध्ये एखादा दोष जर आपल्याला आढळला तर तेवढा कृपया कळवा. आता प्रत्येक जण आल्याच्या नंतर कोण दोष काढेल, तो महाल काय सामान्याचा आहे का, राजाचा महाल. आणि राजाचा जर दोष आपण काढला आणि राजानं जर देहदंडाची शिक्षा दिली तर कोणीच दोष त्या ठिकाणी काढला नाही. अतिशय सुंदर महाल आहे, वा असा महाल जगात कुठेही पाहायला मिळाला नाही असं सर्वजण वर्णन करायचे. परंतु एक दिवस त्या ठिकाणी साधू आले आणि साधू आल्याच्या नंतर त्या साधूलाही त्या राजानं सांगितलं, साधू महाराज या महालामध्ये एखादा दोष जर असेल तर मला सांगा. आता साधूला काय त्या ठिकाणी देहदंडाची भीती नाही आणि कसलीच भीती, कारण अभयम सत्व संशुद्धीर. अभयम साधूचं महत्वाचं लक्षण जर काय असेल तर तो निर्भय असतो, त्याच्या ठिकाणी भय नसतं. आणि म्हणून त्या साधूने सांगितले, बाबा महाल सुंदर आहे पण याच्यामध्ये दोन दोष आहेत. म्हणजे हा महाल एक दिवस पडणार आहे. काय, हा महाल एक दिवस पडणार आहे आणि नाही पडला तरी तू तरी एक दिवस पडणार आहे. काय, हा महाल जरी असाच राहिला तरी तुला एक दिवस या महालातून बाहेर पडायचं आहे. अशा प्रकारचा याच्यामध्ये काय आहे, दोष आहे. मला सांगायचं तात्पर्य काय की संसारातल्या कितीही वस्तू आपण मागून घेतल्या तरी त्या सरणार आहेत, एक दिवस त्या संपणार आहेत. आणि म्हणून भगवंताकडे मागायचं जर काय असेल तर जे काही जीवनाला आवश्यक आहे, जीवाच्या दृष्टीनं जीवाला जे आवश्यक आहे तेच आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मागितलं पाहिजे. संसार मागायचा म्हणजे आपण कोणाकरता मागतो, जीवाकरता मागतो का? जीवाकरता संसाराची गरज नाही, देहाकरिता संसाराची गरज आहे. आणि आपण या देहाचंच भरण पोषण करण्यामध्ये आपलं आयुष्य काय करतोय, खर्च त्या ठिकाणी करतोय. देह साधन आहे आणि त्या साधनाच्या सेवेमध्ये आपण आपला अनमोल आयुष्य त्या ठिकाणी काय करतो आहोत, खर्च करतो आहोत. त्या साधनाच्या माध्यमातून साध्य प्राप्त करून घेतलं पाहिजे का साधनामध्ये आपण अडकून राहिलं पाहिजे. मिळालेलं साधन त्याच्या माध्यमातून आपण साध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून देह हे साधन आहे आणि त्या साधनाप्रमाणेच त्याचा उपयोग त्या ठिकाणी आपण करून घेतला पाहिजे. त्याच्याच सेवेमध्ये आपण आपलं आयुष्य खर्च करणं याच्यासारखा दुसरा मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की देहाच्या माध्यमातून मौली ज्ञानोबा सांगतात, तैसे येण्याची शरीरे
या शरीरानं, या मनुष्य शरीरानं आपल्याला हे जन्म मरण, या जन्म मरणाची काय करता येणार आहे, निवृत्ती करता येणार आहे. आणि मग ती कशा पद्धतीनं करता येणार आहे, तर भगवत शरणागती करून. कारण भगवंताशिवाय या जन्म मरणातून सोडवणारा दुसरा कोणीही त्या ठिकाणी नाही. एक भगवंतच आहे की तो आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून, भोवऱ्यातून बाहेर काढेल. म्हणून तो भगवंत प्रसन्न झाला की त्याच्याकडे संसारातलं काहीही न मागता त्या भगवंताचं जे ब्रीद आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. तो परमात्मा त्याच्याकडे काही न मागता तो आपलं जन्म मरण निवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुर्दैव आपलं असं आहे की आपण त्याच्याकडे काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही. आणि जे मागतो ते एक दिवस त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मागूनही त्याचा उपयोग नाही. काय झालं, एकानं भगवान महादेवाची काय केली, सेवा केली. आणि भगवान महादेव म्हणजे, भगवान शंकर म्हणजे भोळ दैवत आहे. अगदी अल्प सेवेनं संतुष्ट होणार आहे. भगवान महादेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर महादेवाने सांगितलं की बाबा काय मागायचं असेल ते मागून घे, मी तुला प्रसन्न आहे. आता तो त्यानं सेवा केली, भक्ती केली, परंतु आता मागायचं काय म्हटल्याच्या नंतर मात्र त्याची बुद्धी उडी, बुद्धिचातुर्य त्याच्या ठिकाणी नव्हतं. त्यानं सांगितलं तुम्ही थोडा वेळ थांबा, मी घरी जाऊन येतो. घरी जाऊन येतो म्हटल्याच्या नंतर तो आपल्या बायकोकडे आला, पत्नीकडे आला आणि पत्नीला विचारलं, अरे महादेवाची मी पूजा केली, भक्ती केली आणि महादेव मला काय झाले, प्रसन्न झाले. आणि त्यांनी सांगितले की तुला काय मागायचं ते मागून घे. त्या ठिकाणी तिथं असणार त्या पत्नीचं नाक काय होतं, बसकं होतं जरा. तिला वाटलं, आणि ते बसकं नाक असल्यामुळे बाकीच्या स्त्रिया तिच्याकडे पाहून काय व्हायचं, हसायच्या. तिला वाटलं हे नाक जर आपलं चांगलं झालं तर बाकीच्या स्त्रिया आपल्याला हसणार नाही. बाकीच्या वस्तू तर काय गोष्टी जीवनातल्या तर त्या आपण मिळवू शकतो, परंतु ही वस्तू मात्र त्याच्याशिवाय दुसरा आपल्याला नीट करून देणारा दुसरा कोणी नाही. आणि म्हणून म्हटले जाऊन सांगा महादेवाला की माझ्या पत्नीचं नाक जरा लांब करून द्या. काय गेला, त्याने सांगितलं की माझ्या पत्नीचं नाक लांब करून द्या. जे तिचं नाक लांब झालं, भलं हत्तीच्या सोंडेसारखं नाक झालं. आता असं नाक पहिलं वेळ होतं, ती पत्नी विचार करायला लागली. तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर म्हणजे 3 वर दिलेले होते महादेवानं. पहिला वराचा विचारून आला, आता दुसरा वर नाग म्हटले, पण त्याची बुद्धीच मी सांगितलं ना, तो दुसरा बुद्ध्या होता. काय दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारा होता. म्हणून तो पत्नीच्या बुद्धीनं, पत्नी जसं सांगाल तसं वागायचा. म्हणून दुसऱ्यावर नाग म्हटल्याच्या नंतर पुन्हा तो घरी आला. घरी येऊन पाहतो तर हे नक्षत्र त्याच्या समोर त्याला दिसलं. अरे काय झालं म्हटले. तिने सांगितलं, अहो जा म्हटले, महादेवाला सांगा की हे नाक कमी करून द्या. कमी करून द्या म्हटल्याच्या नंतर पुन्हा हा गेला. म्हणजे अहो महादेव, ती पत्नीचं नाक फार लांब झालं म्हटले, पुन्हा कमी करून द्या. कमी करून द्या म्हटल्याच्या नंतर ते पुन्हा पहिलं होतं तेही सपाट होऊन गेलं. पुन्हा तिसरा वर राहिला. त्यानं सांगितलं, महादेवानं सांगितलं की तिसरा वर आता मागून घे, शेवटचा वर आहे. तो पुन्हा घरी आला.
पुन्हा घरी आल्याच्या नंतर पत्नीला पाहतोय तर नाटच नाही. आता काय करायचं? शेवटी पत्नीनं सांगितलं, पहिलं जसं होतं तसंच करून द्या म्हणा. गेला आणि पहिलं जसं होतं तसं करून द्या म्हटला. मला सांगा, भगवंत प्रसन्न झाले पण हातात पदरात काय राहिलं? तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपातनं आलं. अशी गत त्या ठिकाणी आपली होऊ नये याच्याकरिता भगवंत जर आपल्याला प्रसन्न झाले तर भगवंताकडे काय मागायचंय की जे भगवंताशिवाय दुसरं आपल्याला कोणी देणार नाही. अशी वस्तू भगवंताकडून मागून घ्यायची आणि भगवंताशिवाय दुसरं कोणीच आपल्याला देणार नाही. ते म्हणजे जन्म मरणातून सुटका भगवंताशिवाय आपले कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून भगवंत जर आपल्याला प्रसन्न झाले तर भगवंताकडे फक्त प्रार्थना करायची की हे भगवंता, मला तुझ्यामध्ये सामील करून घे. म्हणजे तुझ्याहून वेगळं मला त्या ठिकाणी ठेवू नको. तू आणि वेगळा नाही अशा प्रकारची अवस्था मला त्या ठिकाणी काय करून दे, प्राप्त करून दे. कारण भगवत रूप आपण एकदा का झालो म्हणजे जन्म मरण आपल्याला त्याची बाधा त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा मौली ज्ञानोबाला सांगतायत, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंब होणार येळ झाले चिरा पडे. या शरीराला येणं सरतं, पण ते सरतं म्हणजे काय आपोआप सरतं का? आपोआप नाही. त्याच्याकरता आपल्याला काय करावे लागतात? प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न म्हणजे भगवत भक्तीचे प्रयत्न आहे. कारण हे शरीर, या शरीरानं आपल्याला भगवंताची काय करता येते? भक्ती करता येते. आणि हे ज्ञान नाही कोठे. अन्य शरीरामध्ये त्या भगवंताच्या भक्तीचे ज्ञान आपल्याला त्या जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळमुखी. पशुला पाप पुण्याचं विचार पशुच्या ठिकाणी नाही. पाप पुण्याचा विचार फक्त मनुष्यच करू शकतो. परंतु तोही आता त्या विचाराच्या भानगडीत एवढा पडायला तयार नाही. काय पाप आणि काय पुण्य त्याचाही विचार आज मनुष्य करायला तयार नाही. म्हणजे नास्तिकवादाकडे आपण त्या ठिकाणी जाऊ पाहतो आहे. देह तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची, हा नास्तिकवाद आहे. आणि हा जर नास्तिकवाद असेल तर आपलं तरी काय चाललंय? आपण देवासाठी जगतो का देहासाठी जगतो? प्रत्येकाने ज्यानं त्यानं आपापला विचार करायचा. दुसऱ्याकडे बोटच करायचं नाही. कारण काय होतं, दुसऱ्याकडे बोट केलं की आपल्याकडे 3 बोट होतात. बाकीचे बोट आपल्याकडे त्या ठिकाणी होत असतात. म्हणून माणसानं शक्यतो जीवनामध्ये दुसऱ्याकडे बोट करण्याचा प्रयत्नच करू नये. म्हणून प्रत्येकानं स्वतःने काय करायचं, विचार करायचा की आपलं जगणं चाललंय की नेमकं देहासाठी चाललंय की देवासाठी चाललंय. आणि देवानं हा देह आपल्याला जो दिलाय तो कशाकरिता दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. भजनाकरिता दिलेला देह आपण अर्थात भजनाकरिता दिला म्हणजे देवाकरिता दिला. मग देवाकरिता दिलेला देह आपण देवाकरिता वापरतो का देहाकरिता त्याचा वापर चाललाय? हा विचार प्रत्येकानं ज्यानं त्यानं आपापला करण्याचा आहे. त्या ठिकाणी मी बोलू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःला कळत असतं. म्हणून एक सूक्ष्म चिंतन सहज जर आपण शांत एखाद्या ठिकाणी बसलो आणि बसल्याच्या नंतर खरंच आपलं मी काय करतोय असं सहज जर आपण विचार करायला लागलो तर त्याचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मी काय करतोय हा विचार केल्याच्या नंतर जर आपल्या लक्षात आले की अरे मी भक्ती करत नाही, तर मग मात्र आपण मी काय केलं पाहिजे हा विचार पुन्हा करावा. मग आपल्या लक्षात येईल की आपण त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे. त्या भगवंतासाठी
जीवन खर्च त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं आपण जर भगवत भक्ती भगवत शरणागती जीवनामध्ये केली तर त्याच्यानं तो परमात्मा आपल्या या जन्म मरणाची निवृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मौली ज्ञानोबा राय सांगतात की कारण येण्याची शरीरे म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, शरीरा येणे सरे. हे जरी मौली ज्ञानोबारांनी सरळ सांगितलेलं असलं की या शरीरामध्ये आल्याच्या नंतर शरीराला येणं जाणं थांबतं, पण ते आपोआप थांबत नाही. त्याच्याकरिता ते थांबवणारा जो आहे त्याची शरणागती आपण केली पाहिजे. आणि ती शरणागती या शरीराने करता येते, अन्य शरीरात ते ज्ञान नाही. म्हणून मौली ज्ञानोबा सांगतात तैसे येण्याची शरीर. कारण त्याची शरणागती केल्याशिवाय आणि त्याने कृपा केल्याशिवाय जन्म मरणाची निवृत्ती होत नाही, होऊ शकत नाही. मग मला सांगा, जर त्याच्या शरणागतीशिवाय आणि त्याच्या कृपेशिवाय जर जन्म मरण निवृत्त होत नसेल तर पशुला जर शरणागतीचं ज्ञानच नाही तर पशु शरणागत होऊ शकत नाही. आणि पशुच्या देहामध्ये तो जीव जन्म मरणाची निवृत्ती करू शकेल का? करू शकणार नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे हे म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश मौली ज्ञानोबारांचा असा आहे की बाबा या शरीराने तुला भगवंताची भक्ती करता येते आणि भगवंताशिवाय या जन्म मरणातून सोडवणारा दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून या शरीरामध्ये येऊन तू त्या भगवंताची काय कर, भक्ती कर. आणि भक्ती केली की मग तो परमात्मा तुझ्यावरती संतुष्ट होईल, प्रसन्न होईल आणि तुला या जन्म मरणाच्या चक्रातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. असा भाव या ओवीचा या ठिकाणी आहे. नाहीतर ओवी जर आपण सरळ वाचली तर ओवीचा अर्थ काढत असताना शब्दशः अर्थ जर आपण काढला तर तुम्ही पहा, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. सरे म्हणजे आपोआप सरे. प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही दिसत नाही. प्रयत्न सांगितलाय मौली ज्ञानोबारांनी याच्यात. प्रयत्न शब्दशः जर आपण त्याचा अर्थ घेतला तर प्रयत्न आपल्याला कुठेही दिसत नाही. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. सरे म्हणजे आपोआप. आपोआप शब्द त्या ठिकाणी आपोआप लागतो. म्हणून मला सांगायचं काय की तिथं प्रयत्न आपल्याला दिसत नाहीत, पण त्याच्या पाठीमागचा भाव जर आपण पाहिला, या शरीरानं येणं जाणं सरतं, पण कसं सरतं, काय केलं म्हणजे सरतं, हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तो विचार ज्यावेळेस मनुष्य करेल त्यावेळेस तो त्या मार्गामध्ये प्रवृत्त होईल आणि प्रवृत्त होऊन तो जन्म मरणाची काय करेल, निवृत्ती करेल. किंबहुना येर झाले शिरा पडे. वास्तवात या ओवीचा जर आपण विचार करून गेलो तर ही ओवी मौली ज्ञानोबारांनी तैसे कैसे सुरुवात काय आहे ओवीची, तैसे. तैसे म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे, बरोबर का? काही शब्द असे असतात, तो शब्द जर समोर आला तर त्याच्या पाठीमागे तो शब्द जोडावा लागतो, तेव्हा त्याचा काय लागत असतो, अर्थ लागत असतो. तैसे मग कैसे हा प्रश्न आपोआप आपल्या समोर उभा राहतो. जरी आलं, जरी शब्द जर आला तर तरी हा शब्द त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. अशा काही शब्दाची काय असते, सांगड असते. आणि म्हणून या ठिकाणी मौली ज्ञानोबा सांगतात तैसे येण्याची शरीरे. मग कैसे तर त्याचा विचार पाठीमागच्या ओव्या जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी हा ज्या श्लोकावरती या ओव्या आलेल्या आहेत तो श्लोक असा आहे, अथैत दक्ष शक्तोसी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. कर्म फल त्याग
हा विचार या ओळीमधून श्लोकामधून भगवंतानं सांगितलेला आहे. आणि त्याच्यावरती बोलत असताना मौली ज्ञानोबा सांगतात, अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशेषी निष्काम. आत्मजा पुत्र, आत्मजा काय कुणाला म्हणायचं, पुत्राला म्हणायचं किंवा पुत्री मुलगी. शब्दाचा अर्थ जर करायचा म्हटलं आत्मजा तर मुलगी हा अर्थ या ठिकाणी मिळतो. मग मुलीकडून बाप काही अपेक्षा करतो का, मुलीकडून बाप अपेक्षा करतो का काही, आठवलं का? मुलीकडून बाप अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे केलेल्या कर्माकडून आपण फळाची अपेक्षा करायची नाही. आणि कर्म त्या ठिकाणी जर फळाची अपेक्षा न करता केलं तर ते कर्म बंधनाला कारण ठरत नाही. कारण जन्ममरणाला कारण जर काय असेल तर कर्म आहे. आणि ते कर्म जर निष्काम भावनेनं आपण केलं तर त्याच्यानं जन्ममरण आपल्याला बाधत नाही. कारण अगा कर्मी काही उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तयाचे भोगावे लागावे दिहावे का, हे जे सांगितले त्याचा विचार मौली ज्ञानोबाने सांगतायत. वन्हीची ज्वाळा जायची वाया जाय आकाशी क्रिया विरोधे तैशी शून्यमाय. अग्नी पेटल्याच्या नंतर त्याच्या ज्वाळा आकाशात जातात, पण ते गेल्याच्या नंतर त्याच्यापासून काही आहे का, तर त्या विरून त्या ठिकाणी जातात. जशा तसं आपलं कर्म काय झालं पाहिजे, मिळून गेलं पाहिजे. अर्जुना हा फळ आवडे की रखलवू तरी योगा माझे योगुधे येणे फल त्यागे सांगे ते कर्म न मिळवणे. मग एकेची वेगवेगळी झाडे वांझे तैसे तैसे येण्याची शरीरे. अशा पद्धतीनं आपण या शरीराला येणं जाणं कुंठित करून टाकलं पाहिजे. आणि ते याच शरीराने घडणार आहे. म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी काय करावा, प्रयत्न करावा. झालेली सेवा भगवत चरणी भगवान कुबेरेश्वरांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. आता विश्वात्मती देवी वागयज्ञे तोषावे तोषोरी मदगावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रीवांचे दुरितांचे तीर जाळो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंजाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. मोडते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी लोकी. भजियो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपये विशेष योगी. दृष्टायुष्टजय व्हावीची तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान बसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.